नमस्कार. मी सौ भावना नवनाथ कोथिंबिरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोहाळे, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर या ठिकाणी उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे. सध्या देशभरामध्ये मुलींचे जे अत्याचार चाललेले आहेत तर त्याविषयी मुलींना मार्गदर्शन करण्यासाठी माझ्या शाळेमध्ये मी एक कार्यशाळा घेतलेली आहे आणि माझ्या या कार्यशाळेचा आजचा विषय आहे गुड टच आणि बॅड टच. ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये सुद्धा लहान मुलींना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श हे माहीत नसतं आणि त्याच्यामुळे मुली अशा अनेक प्रसंगांना गळी पडतात आणि मुलींवरती अत्याचार होतात आणि म्हणून मुलींच्यासाठी या ठिकाणी मी गुड टच म्हणजे काय आणि बॅड टच म्हणजे काय ते सांगणार आहे. आता या ठिकाणी मी प्रत्यक्ष तुम्हाला कृतीमधून गुड टच कशाला म्हणतात ते दाखवणार आहे. आबोली हे बाळा. हा बघा, आता ही माझ्याकडे माझ्या बरोबरची मुलगी उभी आहे तर ही इयत्ता 5वी मधली मुलगी आहे. आता या ठिकाणी मी पहिल्यांदा गुड टच कशाला म्हणतात ते तुम्हाला दाखवणार आहे. ज्यावेळेस मी गुड टच म्हणेन त्यावेळेस तुम्ही गुड टच तुम्हाला समजलं पाहिजे. आता बघा, मी हिच्या डोक्यावरती हात ठेवलेला आहे तर हात ठेवला, हा काय माझा आहे गुड टच. हा काय आहे गुड टच. त्याच्यानंतर मी हिच्या नाकाला हात लावला, नाकाला हात लावला म्हणजे गुड टच. नंतर तिच्या गालांना हात लावला, गुड टच. हिच्या गालांना हात कसा लावला बघा, त्याला काय म्हणायचं गुड टच. त्याच्यानंतर मी हिला शेक हँड केलेला आहे, गुड टच. मग समजलं तुम्हाला गुड टच म्हणजे काय. आता बॅड टच. बॅड म्हणजे वाईट आणि टच म्हणजे स्पर्श. तर वाईट हेतूने सुद्धा आपल्याला स्पर्श करत असतात ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हा चांगला स्पर्श आहे का वाईट स्पर्श आहे. शक्यतो फक्त आपली आई आपल्याला स्पर्श करू शकते, आईशिवाय इतर व्यक्ती आपल्याला अशा प्रकारचा गुड टच करू शकत नाही. आता बघा, मी या ठिकाणी मुलीला तेजस्विनी. आता मी सांगितलेलं गुड टच आणि बॅड टच तुझ्या लक्षात आलं. आता मी प्रत्यक्ष कृती करणार आहे आणि तू गुड टच आणि बॅड टच सांगायचं मला. गुड टच, बॅड टच, गुड टच, गुड टच, बॅड टच, बॅड टच, bad touch, bad touch, good touch, bad touch, bad touch, bad touch. स्पर्श करणं तुम्हाला सांगायचं गुड टच कोणता आणि बॅड टच कोणतं. Good touch, असं करायचं. good touch, good touch, good touch, good touch, bad touch, bad touch, bad touch, good touch, bad touch, bad touch, bad touch. व्हेरी गुड. मॅडमनी सांगितलेलं गुड टच आणि बॅड टच बद्दल. म्हणजे मॅडमनी सांगितलं तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं असेल गुड टच कशाला म्हणायचं आणि बॅड टच कशाला म्हणायचं. जर तुमच्या बाबतीत असं गुड टच किंवा बॅड टच मध्ये जर तुम्हाला वाटलं की आपल्याला हा स्पर्श बॅड टच वाटतोय तर तुम्ही तो गप्प बसायचा नाही किंवा घाबरून देखील गप्प बसायचं नाही. तुम्ही शाळेत शिक्षकांना किंवा घरी आपल्या आईला बिनधास्त सांगायचं आणि हे म्हणजे घाबरून किंवा आपल्याला आईला सांगितलं आई आपल्याला रागवेल किंवा शिक्षक तुला काय करणार नाही गप्प बस म्हणतील म्हणून ते तसंच गप्प बसायचं नाही. तुम्ही तुमच्या बाबतीत जर असे काही प्रसंग घडले तर तुम्ही लगेच तुमच्या आई वडिलांना सांगत जावा. नमस्कार, मी प्रणिती परमेश्वर शिंदे. आज आमच्या शाळेत
आम्हाला टीचरांनी गुड टच म्हणजे काय आणि बॅड टच म्हणजे काय हे सांगितलं आणि आम्हाला सगळ्या मुलींना समजलं की गुड टच म्हणजे काय आणि बॅड टच म्हणजे काय. याबद्दल टीचर